गेल्या काही दिवसांपासून पैठण तालुक्यात वाळू तस्कर पुन्हा सक्रिय झाले असून गोदावरी नदी आणि वीरभद्रा नदीला ओरबडण्याचे काम केले जात आहे। दरम्यान तहसीलदार सारंग चव्हाण यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागातील कर्मचारी पाठवून सापळा रचत शनिवारी पहाटे दावरवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करताना 2 ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे। याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की अली आणि मोहिते बाबा नावाचा वाळू मुरुम माफियाचा या 40 चोरांची जन्मकुंडली काढली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करत हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे। तहसीलदार सारंग चव्हाण यांनी 5 दिवसांपासून ॲक्शन मोड घेतला असून घारेगाव ब्रह्मगाव परिसरातून वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला। रहाटगाव परिसरात पैठण पाचोड रोडवरून मुरुमाचा हायवा जात असताना माहिती मिळताच त्यास पकडून तहसील कार्यालय परिसरात जमा केले, तर तुळजापूर येथून वाळू साठा जप्त करून तहसील कार्यालयात जमा केला आहे। अशा विविध कारवाई तहसीलदार सारंग चव्हाण यांनी केला असल्याने पैठण तालुक्यात वाळू मुरुम चोरांचे धाबे दणाणले आहे। तर दावरवाडी परिसरातील कार्यवाही मंडळ अधिकारी खेडकर, तलाठी साळवे, इंगळे, कोतवाल, सतीश दळवी, वाहन चालक भारत धारकर यांनी सदरील कार्यवाही केली। गोदावरी नदी पात्रातील तुळजापूर येथे यारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू साठा करण्यात आला होता। सदरील वाळू साठा जप्त करून वाहनांद्वारे तहसील कार्यालय येथे जमा केला आहे। तहसीलदार सारंग चव्हाण यांनी आठवडाभरात मोठी कारवाई केल्याने वाळू माफियांचे पाचावर धरण बसली आहे। गाव माझा न्यूजसाठी मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।